नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ब्रेन बूम मराठी। मित्रांनो, आगामी महानगरपालिका आणि इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे। तुमचा वोटर आयडी आधार कार्डशी लिंक करा। पण अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत, आधार लिंक करणं बंधनकारक आहे का? न केल्यास वोटर आयडी रद्द होईल का? आणि हे सगळं करायचं तरी कसं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोटर आयडी आणि आधार लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्यांचे फायदे, नियम, शंका सविस्तरपणे काय करणार समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण काय करणार सांगणार आहोत। तर मित्रांनो, निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिक स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी आधार वोटर लिंकिंग प्रक्रिया सुरू केलेली आहे। भारतामध्ये अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीचे 2 किंवा अधिक वोटर आयडी आढळून आलेले आहेत। यामुळे बनावट मतदारांची शक्यता जास्तीत जास्त वाढते। ही समस्या टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने फॉर्म 6B आणलेला आहे। याच फॉर्मद्वारे तुमचा आधार नंबर आणि वोटर आयडी एकमेकाशी लिंक केला जाईल। आधार वोटर लिंक करणे का गरजेचं आहे? मित्रांनो, आधार आणि वोटर आयडी लिंक केल्याने बनावट आणि डुप्लिकेट मतदार ओळखता येतो। निवडणूक यादी अधिक अचूक होते। मतदानाच्या दिवशी अडचणी काय करतात तुम्हाला येत नाहीत। भविष्यात नाव वगळलं जाण्याचा धोका कमी होतो। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे काय आहे, मोफत आहे। तर आधार लिंक बंधनकारक का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, सध्या आधार लिंक करणं बंधनकारक आहे। जर तुमच्याकडे आधार नसेल किंवा तुम्ही लिंक केलं नसेल तर तुमचा वोटर आयडी रद्द होऊ शकतो। तुमचा मतदानाचा हक्क काढून घेतला जाऊ शकतो। पण भविष्यात अडचणी टाळण्यासाठी लिंक करून ठेवणं खूप गरजेचं आहे। घरबसल्या वोटर आयडी आधारशी लिंक कसं कराल? तर आता पाहूया स्टेप बाय स्टेप प्रक्रिया। तर या स्टेपमध्ये पहिली स्टेप असेल, अधिकृत वेबसाईट तुम्हाला काय करायचं, तुमचा मोबाईल किंवा संगणकावर जाऊन voter.eci.gov.in या वेबसाईटवर काय करायचं आहे, या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। स्टेप 2 मध्ये काय करायचं आहे, लॉग इन नोंदणी। पहिल्यांदा जर तुम्ही लॉग इन करत असाल तर अकाउंट ओपन करा। जर आधीपासून असेल तर युजर आयडी पासवर्ड टाकून काय करा, त्यामध्ये एंटर करा। यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि OTP काय करणार असेल, लागत असेल। फॉर्म 3 स्टेप 3 मध्ये तुम्हाला फॉर्म 6B निवडायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर होम पेजवर खाली स्क्रोल करा आणि लेटर ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ ऑथेंटिक नंबर ऑफ इलेक्टोरल रोल ऑथेंटिफिकेशन फॉर्म 6B या पर्यायावर काय करायचे, क्लिक करायचं आहे। स्टेप 4 मध्ये तुम्हाला काय करायचं, आवश्यक माहिती पूर्णपणे भरायचं आहे। आता तुम्हाला इपिक नंबर त्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे वोटर आयडी क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। राज्य, जिल्हा, विधानसभा आणि मतदारसंघ याची पूर्णपणे माहिती त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं आहे। नाव, जन्मतारीख जुळत नसेल तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। आणि स्टेप 5 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, OTP पडताळणी। आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो नंबर OTP टाकायचा आहे। ओळख पडताळणी पूर्ण करायची आहे। आणि स्टेप 6 मध्ये तुम्हाला काय करायचं, अर्ज सबमिट करा आणि OTP यशस्वी झाल्यावर सबमिट बटनावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आणि स्क्रीनवर युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असं तुम्हाला काय करेल, मेसेज दिसेल। अर्ज केल्यानंतर पुढे काय करायचं आहे, तर मित्रांनो, अर्ज सबमिट झाल्यानंतर निवडणूक आयोग तुमची माहिती तपासतो। सर्व माहिती योग्य असल्यास आधार आणि वोटर आयडी काय करतो, एकमेकाशी लिंक करतो। काही दिवसात SMS द्वारे माहिती तुम्हाला मिळू शकते। जर माहिती चुकली असेल तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। तर तुम्हाला महत्त्वाची सूचना काय आहे, तर फक्त अधिकृत वेबसाईट वापरा। कोणालाही आधार किंवा OTP सांगू नका। सायबर कॅफेत काम करत असाल तर सावध राहा, चुकीची माहिती भरू नका। तर मित्रांनो, लोकशाही मजबूत होण्यासाठी योग्य आणि स्वच्छ मतदार यादी खूप महत्त्वाची आहे। आजचा तुमचा वोटर आयडी आणि आधार लिंक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत काय करा, नक्की पोहोचवा। अशीच उपयुक्त